नागपुरातील जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याचे पीडित शेतकरी आणि खातेदारांनी सावनेर या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन केलंय। त्याचप्रमाणे सावनेर येथील गांधी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, न्यायालयाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारेंकडून वसुलीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी, पाहूया। मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आरोपी सुनील केदार यांच्याकडून वसुली करण्यात यावी या मागणी करता आज भाजपाकडून आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सावनेर येथे आंदोलन करण्यात येतं। आशिष, जे आंदोलन करण्यात येतं मोठ्या संख्येने पीडित शेतकरी पण सहभागी झाले, काय मागण्या आपल्या? एवढ्या भर पावसामध्ये हजारो शेतकरी नागरिक पीडित नागपूर जिल्हा सहकारी महाबँक घोटाळ्याचे आज रस्त्यावर उतरले आहे। आम्ही दिवस रात्र इथे बेमुदत धरणे आंदोलन त्या निमित्ताने करणार आहे। मागणी एकच आहे, वसुली झाली पाहिजे। न्यायालयाने सुनील केदारला या महा घोटाळ्यासाठी दोषी ठरवलं आहे। 1444 कोटी रुपये दोषींकडून वसूल करून ते या जनसामान्य शेतकऱ्यांना नागरिकांना मिळावे, ते देखील 2 महिन्यात मिळावे। यासाठी वळसे पाटलांना विनंती आहे की आपण तातडीने कारवाई समोर न्यावी। बैलगाडीतून हे सगळं आंदोलन गेलं आहे। सावनेर येथील गांधी चौकातून हे सगळे आंदोलन आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात गेलं, तहसील कार्यालयापर्यंत जात आहे आणि सुनील केदार यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, सावनेर, नागपूर।